मोठी बातमी सध्या समोर येते। सूर्याच्या पृष्ठभागाची आजवरची सर्वात स्पष्ट अत्यंत तपशीलवार छायाचित्र ही समोर आली आहेत। सूर्यावरील भोवऱ्यासारख्या हालचाली स्पष्टपणे नजरेस दिसतायत। तर छायाचित्र आणि व्हिडिओमध्ये सूर्यावरील भोवऱ्यासारख्या हालचाली स्पष्ट दिसून येत आहेत। सर्वात शक्तिशाली सौर दुर्बिणीच्या मदतीने शास्त्रज्ञांनी सूर्याच्या पृष्ठभागाची ही चित्र टिपली आहेत। त्यामुळे सूर्याची ही चित्र सध्या दिसून येत आहेत। सूर्यावरील भोवऱ्यासारख्या हालचाली स्पष्टपणे नजरेस दिसतायत। शक्तिशाली सौर दुर्बिणीच्या मदतीने सूर्याच्या पृष्ठभागाची चित्र ही दिसून येत आहेत। तर आजवरची सर्वात स्पष्ट आणि अत्यंत तपशीलवार छायाचित्र सूर्यावरची ही समोर आलेली आहेत। तर शक्तिशाली सौर दुर्बिणीच्या मदतीने सूर्याच्या पृष्ठभागावरची चित्र ही टिपण्यात आलेली आहेत। ही दृश्य आपण सध्या पाहतोय। सूर्याच्या पृष्ठभागावरची ही चित्र सध्या दिसून येत आहेत। सूर्याच्या पृष्ठभागाची आजवरची सर्वात स्पष्ट आणि अत्यंत तपशीलवार छायाचित्र ही समोर आली आहेत। तर या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी खगोलशास्त्रज्ञ लीना बोकील जोडलेले आहेत। लीनाजी, आपण पाहतोय सूर्याची ही छायाचित्र समोर आलेली आहे। एवढ्या जवळून छायाचित्र काढणं किंवा व्हिडिओ शूट करणं कसं शक्य झालं असेल? नासा, युरोपियन स्पेस एजन्सी आणि जगातल्या इतर काही स्पेस एजन्सीजची हे पार्कर सोलार प्रोब आणि असे जे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेले प्रोब आणि पार्कर सोलार प्रोब जी आहे ही सगळ्यात जवळपर्यंत दुर्बीण गेलेली आहे तर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी। आणि इट इज द फास्टेस्ट मॅन मेड ऑब्जेक्ट, जे खूप वेगाने ती पृथ्वीपासून सूर्यापर्यंत गेली आणि सूर्याच्या भोवती फिरत असताना सगळ्यात जवळ जाऊन आणि इतक्या जवळ गेल्यानंतर तापमान इतकं आहे पण ती मेल्ट झाली नाही, डिस्ट्रॉय नाही झाली। तर ही पण एक टेक्नॉलॉजीची कमाल आहे। तर आता त्याची पॉवरफुल दुर्बीण जी आहे त्या टेलिस्कोपने, इतक्या हाय रेझोल्युशनच्या टेलिस्कोपने सूर्याचे अगदी स्पष्ट चित्र काढलेले आहेत, व्हिडिओज, पिक्चर्स असे। सो इट इज अ व्हेरी हायटेक आणि हाय रेझोल्युशन कॅमेरा असलेली ही दुर्बीण आहे आणि मॅग्निफिकेशन पण खूप पॉवरफुल आहे। त्यामुळे ही टेक्नॉलॉजीचीच सगळी कमाल आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची। आणि त्यामुळे इतक्या जवळ गेल्यानंतर सूर्याचा अभ्यास करण्यासाठीच पाठवलेलं होतं या प्रोबला। तर आजपर्यंतचे जवळचे सोलार फ्लेअर म्हणजे जे फ्लेअर्स तिथून सूर्यापासून निर्माण होतात आणि विंड, सोलार विंड, वादळ वगैरे, आणि ते पृथ्वीपर्यंत येतात। इट इज डेंजरस फॉर अस। पृथ्वी खूप लांब असली तरी आपण इथे राहतो आणि आपल्यापर्यंत हे आले तर त्याचा काय परिणाम होईल आणि असा सगळा अभ्यास करण्यासाठी खरं तर पार्कर सोलार प्रोब पाठवलेले आहे। आणि लीनाजी, जसा तुम्ही उल्लेख केला की तंत्रज्ञानाचं हे मोठं यश म्हणावं लागेल, कारण सूर्य इतकी आग ओकत असताना सुद्धा इतकी स्पष्ट छायाचित्र समोर आलेली, टिपली गेलेली आहेत। मात्र एवढ्या जवळच्या फोटोमुळे सूर्याचा अभ्यास करणं, त्याच्यासाठी या फोटोंचा किती मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो, या टेक्नॉलॉजीचा किती मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो? हो, मी म्हणाले तशी टेक्नॉलॉजीचाच हा कमाल आहे, कारण ते मटेरियल जे वापरलं आणि फायबर आणि असे जे प्रकार वापरले ते आधी असे आजपर्यंत कधीच वापरले नव्हते। आणि टेक्नॉलॉजी, कारण तो प्रोब असा बनवलेला आहे की तो सूर्याजवळ जाऊन तिथे डिस्ट्रॉय नाही झाला, त्याचा नाहीतर नाश झाला असता इतक्या जवळ गेल्यानंतर। आणि त्याचे लेन्स वगैरे असतात ते पण माल फंक्शन होऊ शकतात, बिघडू शकतात। पण तीच तर कमाल आहे। शास्त्रज्ञ म्हणजे सगळ्याच फील्ड मधले विज्ञान, तंत्रज्ञान, त्यातले परत हिलिओफिजिक्स म्हणजे सूर्याचा अभ्यास करणारे, मग गणितज्ञ, कम्प्युटर इंजिनियर सगळे बसून, म्हणजे इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ मॅन मशीन। आणि हा अभ्यास करण्यासाठी पाठवलेला प्रोब आहे। त्याच्यावर माझं नाव सुद्धा गेलेलं आहे। सो आय एम व्हेरी प्राऊड, कारण एज्युकेटर्स आणि सायंटिस्ट, इंजिनियर्सने सगळे एकत्र येऊन केलेलं, बनवलेलं हे एक यान आहे पार्कर सोलार प्रोब। आणि इतक्या जवळ जाऊन सोलार विंड आणि आताच तुम्ही म्हणाला तशी इतकी मोठी भट्टी असते, ती अणुभट्टी आहे। तो तापमान इतकं हाय असतं
पण सोलार सनचा आउटरमोस्ट लेअर म्हणजे कोरोना म्हणतात, क्रोमोस्फिअर, आणि आतमध्ये तापमान आहे ते तर खूप आहे. इनफॅक्ट पण आत आहे त्यापेक्षा बाहेर पण खूप तापमान आहे. या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेला आहे आणि आपल्या सोलार सिस्टम निर्माण कसं झालं आणि सूर्याचा अभ्यास पहिला केला पाहिजे आणि मग आपण इतर ग्रहांचा आणि पृथ्वीचा अभ्यास करू शकतो किंवा नीट समजेल आपल्याला. सो दिस इज वाय वी हॅव सेंट पार्कर सोलार प्रोब टू स्टडी सन. आणि मग त्यामुळे जवळून आता इतके चित्र, कारण इथे बसून आपण फिजिसिस्ट, थेरोटिकल फिजिसिस्ट अभ्यास करतात, पण तिथे यान प्रत्यक्ष पाठवल्यानंतर माणूस तर जाऊ शकत नाही इतक्या जवळ. सूर्यापासून इतका जवळ अंतर आहे की तिथे काहीच टिकणार नाही, सर्व्हाइव्ह होणार नाही. तर यान पाठवलेलं आहे आणि इतके वर्ष ते टिकलेलं आहे, ही पण एक कमाल आहे. त्याची लाईफ स्पॅन म्हणजे सायंटिस्टने पण तशीच प्रेडिक्ट केली होती आणि गेले 5 वर्ष हे चालू आहे काम. पण आता सगळ्यात जवळ जाऊन सूर्याचे चित्र काढलेले आहेत अँड इट हॅज कॅप्चर्ड द बेस्ट इमेजेस दॅट मॅनकाइंड, म्हणजे माणसाला आजपर्यंत इतक्या जवळचा सूर्याचा आपल्याला पिक्चर मिळालाच नव्हता. निश्चित लीनाजी, त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या मोहिमेत तुमचाही मोलाचा वाटा आहे, तुमच्याही नावाचा उल्लेख या सगळ्या मोहिमेत करण्यात आलाय, त्यामुळे तुमचंही अभिनंदन. आणि एकंदरीतच आता सूर्याच्या अभ्यासासाठी या फोटोंचा कशा पद्धतीनं फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुर्तास खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे सूर्याच्या पृष्ठभागाची सर्वात जवळून